सगळ्या राजकीय घडामोडी, राजकीय रिपोर्ट्स आपण पाहिले. आता आपण सिंधुदुर्गातल्या एका गुहेविषयी बोलूया. सिंधुदुर्गामध्ये अश्मयुगीन मानवाची वस्ती असल्याचे पुरावे पुरातत्व विभागाच्या हाती लागलेले आहेत. कोळोशी या गावातल्या प्राचीन गुहेमध्ये केलेल्या उत्खननात हे पुरावे आढळलेत. आता त्याचा प्राथमिक अहवाल लवकरच केंद्र शासनालाही सादर केला जाणार आहे, असं पुरातत्व विभागाने स्पष्ट केलंय. सिंधुदुर्गातल्या कोळोशी गावातल्या निशाण टेंब भागातली ही प्राचीन गुहा तब्बल 50,000 वर्षापूर्वी आदिमानवाची वस्ती होती या निष्कर्षाप्रत येण्या इतकं संशोधन पुरातत्व संचालनालयाने केलेलं आहे, ते सुद्धा सिंधुदुर्गातल्या कोळोशी गावात. सिंधुदुर्गातल्या कोळोशी गावातल्या निशाण टेंब भागातली ही विशाल गुहा आपण पाहत आहात. पुरातत्व संचालनालयाला 15 दिवस उत्खनन केल्यानंतर ही अश्मयुगीन गुहा असल्याचे पुरावे मिळालेत. उत्खनन केलेल्या या जागेतून 600 ते 700 दगडी अवजारं सापडली आहेत, जी सध्या प्रयोगशाळेत पाठवली गेली आहेत. यातून पश्चिम किनारपट्टीवर आदिमानवाची वस्ती होती असा निष्कर्ष येऊ शकतो. आतापर्यंतचे पुरावे अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे असेच आपल्याला दिसून आले आहेत. मुख्यतः हे स्टोन टूल्सच्या स्वरूपात आहेत. उत्खनन अतिशय प्राथमिक अवस्थेत आहे. उत्खननात जे सापडले त्यावरून 40,000 ते 10,000च्या काळात इथं मानव वसाहत होती आणि ते शिकार करून कंदमुळं खाऊन आपला उदरनिर्वाह करायचे असं दिसत असल्याचं पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलंय. आतापर्यंतचे जे पुरावे आहेत ते साधारणतः मानवाच्या वस्तीचे 40,000 ते 10,000 ह्या कालखंडात तिथं वसाहत होती आणि ती शिकार, कंदमुळं वगैरे गोळा करून उदरनिर्वाह करत होते असं दिसून येतं. पुरातत्व विभागातर्फे सिस्टमॅटिक एक्सकव्हेशनचा हा पहिलाच प्रयत्न आहे. पुरातत्व खात्याला कळवलं, पण त्यावेळी कोकणामध्ये असं असूच शकत नाही असं त्यांचं त्यावेळी म्हणणं होतं, ज्या खात्याला आम्ही कळवलं. या गुहेचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे, पण जसा तपास पुढे जाईल तसा काळाचा मोठा पट उलगडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.